नमस्ते श्रोते हो, मी हर्षदा. पाऊस हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. बालपणात कागदाची होडी बनवायला शिकवणारा पाऊस, तारुण्यात जोडीदारासोबत भिजवणारा पाऊस, आषाढीच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांना चिंब करणारा पाऊस, शेतकऱ्याला आतुरतेनं वाट पाहायला लावणारा पाऊस, सृष्टीला चैतन्य आणि नवी उभारी देणारा हा पाऊस जेव्हा कवी मनाच्या अंतरंगात उतरतो तेव्हा कवितेतले शब्द आणि त्यांचे स्पंदन ओले चिंब होतात. नंदिनी भुवड यांच्यासोबत कवी मनातला पाऊस आपण अनुभवणार आहोत शब्दस्पंदन या विशेष प्रसारणातून. निर्मिती साहित्य उत्सव, संहिता लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण श्रीमती नंदिनी भुवड. तांत्रिक सहाय्य प्रमोद पांढरे, विद्या पाटील. तर ऐकूया शब्दस्पंदन भाग दुसरा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. शब्दस्पंदनच्या या भागात आपण पावसावर गप्पा मारणार आहोत आणि पावसाच्या कविता ऐकणार आहोत. सृष्टीला हिरवगार करणारा पाऊस सुरू झाला आणि वातावरणातली मरगळ दूर झाली. हा पाऊस आहे ना, आपल्याला आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीसारखा वाटतो. म्हणूनच आपण सर्व भावभावनांनी याच्याशी जोडलेले असतो. कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस, तरीही मनाला हवा हवासा पाऊस. कामावर निघायची धावपळ, पावसाची रिप रिप चिक चिक, तरीही मस्त प्रसन्न गारवा देणारा पाऊस. अशा या पावसात वाफाळलेला आलं घातलेला चहा किंवा फेसाळलेली कॉफी, एवढंच कशाला, मस्त कुरकुरीत कांदा भजी. पाऊस म्हणजे कागदाची होडी, पाऊस म्हणजे रेनकोट छत्री, पाऊस म्हणजेच साठलेल्या पाण्यात मारलेली मस्त उडी. पाऊस करतो पिकांचं सोनं, असा हा पाऊस सृजनाचे किती रंग दाखवतो. हेच सृजनाचे रंग कवितेतून गीतातून आले की आपण त्या शब्दातही न्हायला लागतो. आता सादर करते आहे पावसावरची माझी कविता. तू येतोस आणि सुचू लागतात कविता, तू येतोस आणि सुचू लागतात कविता, जशा मातीला कळा तशा मनाला. तू येतोस आणि हिरवं होऊन जातं सारं, तू येतोस आणि हिरवं होऊन जातं सारं, जशी झाडांना नवी पालवी तशीच मनाला. तू चिंब भिजण्याचा मोह, तू धुंद मल्हाराचा सूर, तू आरंभीची ओढ अंताची अस्वस्थ हुरहुर. तुझी मुक्कामाची रात्र, तुझी परतीची सकाळ, तुझी मुक्कामाची रात्र, तुझी परतीची सकाळ. तू गेल्यावर पापणीखाली भरून येतं आभाळ. तुझं असणं ही मोत्यांनी भरलेली ओंजळ, तुझं असणं ही मोत्यांनी भरलेली ओंजळ, तुझं नसणं खाऱ्या पाण्याचा फक्त एक ओघळ. तुझं येणं जाणं असणं नसणं, तुझं येणं जाणं असणं नसणं व्यापून टाकतं प्रत्येक क्षण प्रत्येक प्रहर. माझ्यासोबत असतोच ना रे तू रुजवून गेलेल्या कवितांचा बहर, माझ्यासोबत असतोच ना रे तू रुजवून गेलेल्या कवितांचा बहर. तर असा हा हुरहुर लावणारा पाऊस. पावसाच्या कवितांनी वेळ लागतेच, पण पावसाची गीतं कानावर आली ना की तो पाऊस नसतानाही सुरांच्या सरीत चिंब भिजवून जातो. श्रावणात
घन निळा बरसल्या रिमझिम रेशीम धारा उलगडल्या झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा श्रावणात घन निळा बरसल्या. मंगेश पाडगावकर यांचे किती सुंदर शब्द, श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि लता दिदींचा सुरेल आवाज अगदी मंत्रमुग्ध करणारा. मंगेश पाडगावकर यांच्या अनेक कवितांमधून आपल्याला पाऊस भेटायला येतो. त्यांची वेंगुर्ल्याचा पाऊस ही कविता म्हणजे आठवणींचा सुंदर प्रवास. वेंगुर्ल्याचा पाऊस. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. बाळपण माझं सगळं भिजवलं त्याने, बाळपण माझं सगळं भिजवलं त्याने, आईसारखं मला थोपटून निजवलं त्याने. मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. वाळूत रुतली काळी होडकी डोळे मिटून न्हात, उंचाडे फकीर माड चिंब भिजून जात. झऱ्यांनी धोधो हसत जांभ्या डोंगर न्हायचा, झऱ्यांनी धोधो हसत जांभ्या डोंगर न्हायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. लाल लाल कौलारांवर थेंबोणी फुलायची, लाल लाल कौलारांवर थेंबोणी फुलायची, हिरवी हिरवी गाणी होऊन झाडं सगळी झुलायची. येरे येरे पावसा असं माझ्या सुरात गायचा, येरे येरे पावसा असं माझ्या सुरात गायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं. चाफ्याच्या झाडाखाली लाल तळं व्हायचा, चाफ्याच्या झाडाखाली लाल तळं व्हायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. असा हा पाऊस प्रत्येकासाठी वेगळा. कधी तो पाऊस म्हणून येतो तर कधी प्रतीक म्हणून येतो. अस्सल मातीतल्या कवितांनी गीतांनी रसिकांना आनंद देणाऱ्या कवयित्री शांता शेळके यांनी एका चित्रपटातील गीतासाठी पावसाच्या रूपकाचा खूप सुंदर वापर केला. गर्भवती महिलेच्या मातृत्वाची चाहूल त्यांनी पावसातनं मांडली. भरून भरून आभाळ आलंय भरून भरून, भरल्या वटीनं जडजड झालंय, असा हा पाऊस नाजूक हळुवार रूपकात मांडला. कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या कणा कवितेत पावसाचं रौद्र रूप दाखवलं. पुरात सर्वस्व गमावलेल्या पण हिमतीने पुन्हा उभे राहू पाहणाऱ्या एका व्यक्तीची नव्हे, खरं तर आपल्या प्रत्येकाची व्यथा कुसुमाग्रजांनी मांडली. हो, आपल्या प्रत्येकाची. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपात पूर येत असतो आणि सर्वस्व वाहून नेत असतो. आपण पुन्हा शून्य होतो. मात्र या सगळ्यात महत्त्वाची असते ती पुन्हा उभं राहण्याची जिद्द. कवी ग्रेस यांच्या कवितेतून भेटणारा पाऊस, नादो महानूर यांच्या कवितेतून भेटणारा पाऊस, कवी सुधीर मोघे यांच्या कवितेतून भेटणारा पाऊस खूप निराळा असतो. सुधीर मोघे यांच्या पक्ष्यांचे ठसे या काव्यसंग्रहात पाऊस किती वेगवेगळ्या रूपात येतो बघा. थंडगार सुटे वारा मोत्यावानी आल्या गारा, थंडगार सुटे वारा मोत्यावानी आल्या गारा, सरसर सर बाई पावसाची
याद मला आली माझ्या राजसाची. आभाळात चंद्रबिंब भिजल्यालं ओलचिंब, आभाळात चंद्रबिंब भिजल्यालं ओलचिंब, बरसात कस्तुरीच्या सुवासाची, याद मला आली राजसाची. शृंगार रसानं सजलेल्या या गीतातून येणारा पाऊस पुढे याच कविता संग्रहातील 2 ओळींच्या कवितेत किती वेगळा आशय मांडतो बघा. कितीतरी दिवसात आभाळ भरून आलं नाही, कितीतरी दिवसात आभाळ भरून आलं नाही, कितीतरी दिवसात कवितेनं चाहूल दिली नाही, कितीतरी दिवसात कवितेनं चाहूल दिली नाही. कवी ग्रेस यांची पाऊस कधीचा पडतो, बाभ बोरकर यांची सरीवर सरी आल्या ग, शिरीष पै यांची एका पावसाळ्यात, अशा असंख्य कविता पावसाची विविध रूपं आपल्या समोर आणतात. पावसाचे रूप, रंग, गंध, भावतरंग उमटवणाऱ्या कविता मित्रमैत्रिणींनो आपण ऐकतो, वाचतो, अगदी गाणी गुणगुणतोही. पण कधी विचार केलाय का की या पावसाचंही काही म्हणणं असेल, त्यालाही आपल्याला काही सांगायचं असेल? यानंतर मी माझीच एक कविता सादर करत आहे. पावसाचं गाणं. सरींचं येणं हे पावसाचं गाणं, सरींचं येणं हे पावसाचं गाणं, थेंबांची सरगम पानांवर ठेका, थेंबांची सरगम पानांवर ठेका, धरा ही मैफल जरा लक्ष देऊन ऐका. ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, गाणं गाऊ नका. ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, गाणं गाऊ नका. तो बरसतोय, सर्वस्व तुम्हाला देतोय, तुमच्या सवयीनं त्याला लाज देऊ नका. त्याच्या सुरात तुमचा सूर कधीच मेळ बसणार नाही, त्याच्या सुरात तुमचा सूर कधीच मेळ बसणार नाही. त्याच्या गाण्यात वेगळीच नशा, तसं तुम्हाला कधीच जमणार नाही. जमलं तर ऐकण्याचा, त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा. जमलं तर ऐकण्याचा, त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा. पहा तो जातानाही तसाच जातो, पहा तो जातानाही तसाच जातो, गाणं मागं ठेवून. पावसानंतरचं हिरवं गाणं शेतकऱ्यांच्या झोपड्यांमधून, पावसानंतरचं हिरवं गाणं शेतकऱ्यांच्या झोपड्यांमधून. मित्रमैत्रिणींनो, सृजनाचं, समृद्धतेचं आणि चैतन्याचं प्रतीक असणारा पाऊस खूप वाट बघूनही येत नाही ना, त्यावेळी दुष्काळ पडतो. अवेळी आला तर पिकांचं नुकसान होतं. रौद्र रूप धारण केलं तर पुरात काय आणि किती वाहून जाईल सांगता येत नाही. साठून राहिला तर वेगानं धावणारी अख्खी मुंबई थांबते. बळीराजाची काळजी वाढवणारा, तुम्हा आम्हाला जीव मुठीत घेऊन प्रवास करायला लावणारा पाऊस नक्कीच निसर्गानं या सृष्टीनं दिलेला नाही. त्याचं तंत्र बिघडवलं ते आपणच, ऋतुचक्र बदललं ते आपणच. जमिनीत पाणी झिरपण्याचे, डोंगर हिरवेगार असण्याचे मार्गच आपण बंद करून टाकले. मित्रमैत्रिणींनो, पावसाळ्यातली धमाल, मस्ती, मजा, वर्षा सहली, पावसावरती कविता लिहिणं, पावसाची गाणी गुणगुणणं, अगदी सगळं करतोय आपण. पण एक गोष्ट सोडून, ती मनापासून करूयात. पाऊस जपायला हवाय, हो पाऊस जपायला हवाय, तो मनापासून जपूयात. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.